पंजाब सरकार हेक्टरी 50,000 जाहीर करू शकतं, पण महाराष्ट्राचं सरकार जर 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यासाठी जाहीर करू शकत नाही. खरंच लाजिरवाणी ही गोष्ट आहे. कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एखादा तरी चांगला निर्णय घेतला जाईल. आता या परिसरामध्ये फिरत असताना शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि भोपळ्याची शेती ही त्याची नुकसानात गेली. आणि कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणावं लागेल, भोपळा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे. 50,000 रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती. कर्जमाफी लगेचच्या लगेच आम्ही करू असं काहीतरी सांगतील अशी आमची अपेक्षा होती. ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथं ते डिक्लेअर करतील अशी आमची अपेक्षा होती. पण मराठी पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का, सहजपणे त्यांनी बगल दिली. मला त्यांना एवढंच सांगायचंय आणि विचारायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादांना सुद्धा विचारायचंय की जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोलला होता की शेतकऱ्याला जर मदत करायची असेल त्याला दानत लागते आणि सरकारने किती लोन घेतलं तुम्ही शेतकऱ्याला मदत करू शकता. आज तर तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्यात तुमची सरकार, केंद्रात तुमचं सरकार, दादांकडे तिजोरीच्या चाव्या, पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही. आमच्या शेतकऱ्याला जाती धर्मामध्ये तुम्ही अडकून ठेवलं, पण त्यांचं घर आता घरातली चूल कशी पेटणार हा प्रश्न विचारला तर सरकार, मायबाप सरकारला तिथं उत्तर द्यायला सुद्धा तिथं जमत नाही. हे खरंच दुर्दैवी आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर जाहीर झाले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सरसकट पंचनामे झाले पाहिजे, त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ हा जाहीरच झाला पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि मागणी आहे, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. पण आजची कॅबिनेट ही फक्त टाइमपास कॅबिनेट होती. आजच्या कॅबिनेटमध्ये कुठेही तिथं शेतकऱ्याच्या हिताचा कुठला निर्णय घेतला नाही. त्याच्याच बरोबर पंजाब सरकार हेक्टरी 50,000 जाहीर करू शकतं, पण महाराष्ट्राचं सरकार जर 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यासाठी जाहीर करू शकत नाही. खरंच लाजिरवाणी ही गोष्ट आहे. केंद्र सरकार पंजाबसाठी 1,600 कोटी रुपये देतं. किती हेक्टर जमीन तिथं नुकसानात झाली? 2.5 लाख हेक्टर. पण या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यात आणि आता बघितलं तर 25 लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन हे नुकसान होऊन सुद्धा केंद्र सरकारकडनं मदतीचा साधा एक शब्द सुद्धा काढला जात नाही. मग काय करता या सरकारचं, या सत्तेचं? राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता असा बोलता लोणचं घालायचं का असा प्रश्न हे सगळे शेतकरी करत आहे. आम्ही या कॅबिनेटचा, या सरकारचा शेतकऱ्याच्या वतीने तिथं निषेध करतो. शेतकरी विरोधी सरकारचा झालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. शेतकऱ्याला मदत आणि मुंतवर पाय या सरकारला करायचं.